विसावा मराठी साहित्य संमेलन आमोडे कानपड येथे भरत आहे. त्याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. माननीय सभापती रमेश तवडकर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. किसन फट्टे हे कार्यवाह आहेत. सुहास बेळेकर हे मंडळाचे कार्यवाह आहेत. त्याचप्रमाणे आपले राजमोहन शेट्टी हे मंडळाचे कोषाध्यक्ष आणि आयोजन समितीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट महादजी प्रभुदेसाई हे तुमच्यामध्ये उपस्थित आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि सविस्तर जे कार्यक्रम जो आहे तो आपले माननीय सभापती आणि या संमेलनाची धुरा ज्याने आपल्या खांद्यावर घेतलेले आहेत ते श्रीमान रमेश तवडकर हे आपल्याला सविस्तर कार्यक्रम सांगतील. बलराम शिक्षण संस्था कानकोड आणि गोमंतक साहित्य सेवा मंडळ पणजी गोय म्हणजे दोन्ही संस्थांच्या माध्यमाने काणकोण आदर्श ग्राम येथे 2 दिवसीय साहित्य संमेलन बनवत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आहे ज्याच्या आत्ता सगळ्यांची जे पत्रकार परिषदेचे सगळे उपस्थित आहेत त्यांची ओळख झालेली आहे. हे साहित्य संमेलन आयोजन करत असताना म्हणजे मराठी साहित्यामध्ये नवीन युवा पिढी साहित्यामध्ये यावी आणि समाजातल्या प्रत्येक जी समस्या आहेत प्रश्न आहेत याच्यावर साहित्याच्या स्वरूपाने जे समस्या प्रश्न लोकांसमोर यावे ही आमची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून की नवीन साहित्यिक तयार व्हावे ही पण अपेक्षा आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन आयोजन करत असताना आम्ही शाळेतले विद्यार्थी म्हणजे 8वी 9वीचे विद्यार्थी 11वी 12वीचे विद्यार्थी तसेच म्हणजे हायर एज्युकेशनच्या संदर्भात विचार केला तर कॉलेज सेक्शनमध्ये मराठी विषयामध्ये असलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी या सगळ्यांना सम्मिलित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जे साहित्यिक संपूर्ण गोव्यातले पेडणेपासून काणकोणपर्यंत ज्या लोकांनी मराठी साहित्यातून लिखाण केलेलं आहे असे जे लेखक म्हणजे आत्ताची नवीन पिढी आणि पूर्वीचे असे जे साहित्यिक त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आणि ते करत असताना त्याच्या व्यतिरिक्त मराठी प्रेमींना सर्वांना गोव्यातल्या त्यांना एकत्र आणण्याचा या साहित्य संमेलनातून प्रयत्न आहे. त्यामुळे 2 दिवसीय साहित्य संमेलन भरगच्च असा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आमच्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे असणार. तसेच म्हणजे कोल्हापूरचे एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे सोनाली प्रकाश नवांगूळ या कार्यक्रमाच्या उद्घाटक उपस्थित राहणार आहेत. तसेच मी स्वतः असणार. तसेच काणकोणचे सुपुत्र आणि गोव्याचे एक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सोमनाथ कोमर पण तिथं असणार आहेत. तसेच या संस्थेचे म्हणजे गोमंतक साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश वस्कर सर ते पण उपस्थित असणार आहेत. पैंगीण पंचायतच्या सरपंच आणि आमच्या निधी समितीच्या प्रमुख आहेत सविता तवडकर त्या उपस्थित आहेत. तसंच या संपूर्ण संमेलनाचे कार्याध्यक्ष सुनील पैंगकर उपस्थित असणार आहेत. या संस्थेचे म्हणजे गोमंतक साहित्य सेवा मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल गावस उपस्थित राहणार आहेत. तसेच कोषाध्यक्ष राजमोहन शेट्टी उपस्थित राहणार. तसेच कार्यवाह म्हणून ज्याचे किसन फडते हे सगळं उपस्थित असणार आहेत. म्हणजे उद्घाटनाच्या सत्रात बरोबरच वेगवेगळे परिसंवाद ठेवलेले आहेत. म्हणजे गोमंतकी कथात्मक मराठी साहित्य ग्रामीण चित्र अशा प्रकारच्या परिसंवाद इथं त्याच्या आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच इंग्रजीच्या आक्रमणामुळे इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे प्रादेशिक भाषांचे भवितव्य अशा प्रकारचा एक परिसंवाद इथं आयोजन केलेला आहे. म्हणजे पहिल्या दिवशी कवी संमेलन म्हणजे गोव्यातल्या ज्येष्ठ किंवा बाकी नवीन नवोदित कवी आणि ज्येष्ठ कवी यांच्या अशा सगळ्यांना एक
कवी संमेलन इथं आयोजन करण्यात आहे. दुसऱ्या दिवसाचा तसाच दोन परिसंवाद आणि अशा प्रकारचा कार्यक्रम या 2 दिवसीय संमेलनामध्ये आयोजित करणार आहे, ज्याच्या डिटेलिंग म्हणजे ज्याचा पूर्णपणे आपले कोषाध्यक्ष राजवन शेट्टे सर हे सगळे विस्तारात या सगळ्या संमेलनासंदर्भातल्या आपले परिसंवाद कसे जाणार कोण होणार या सगळ्या डिटेलिंग करणार. सदर संमेलनामध्ये सदर संमेलनामध्ये गोव्यातील आणि गोव्याबाहेरील अनेक साहित्यिक या निमित्त उपस्थित राहणार आहे. शनिवार 13 जानेवारी रोजी सकाळी बरोबर 10 वाजता म्हणजे 9 वाजता आमची ग्रंथ दिंडी निघणार आहे आणि तिथून मग संमेलनाला जे आहे ते सुरुवात होणार आहे. 13 तारीखचा सरांनी आत्ताच पूर्ण कार्यक्रम सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये विष्णुमय जग म्हणजे कैलासवासी विष्णू वाघांच्या कवितावर आधारित एक कार्यक्रम ज्यामध्ये सादर करते आहेत बाळकृष्ण मराठे. हा एक सुंदर असा कार्यक्रम शनिवारच्या कार्यक्रमामध्ये शेवटच्या सत्रामध्ये असेल आणि त्याच्यानंतर स्थानिक लोकधारा पकडून म्हणजे काणकोणची जी लोकधारा आहे त्यामुळे लोकसाहित्य जे आहे त्या लोकसाहित्याला अनुसरून एकंदर पिढी म्हणा किंवा मराठी साहित्यातली जे आपली देण आहे गोव्या गोमंतकाची ते तिथं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर होणार आहे. असा हा पहिल्या दिवशी म्हणजे 13 तारीखचा कार्यक्रम आहे. तर रविवार संवाद थोडासा डिटेल सांगा कोण. तर रविवारी सकाळी 9:30 वाजता परिसंवादाने रविवारी सुरुवात होणार, ज्यात आज बाल वाड्मयाची उपेक्षा होते आहे का हा परिसंवाद ज्यामध्ये अध्यक्ष आहेत राजू भिकाराम नाईक ज्येष्ठ पत्रकार आहेत, हे त्या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत आणि वक्ते आहेत शीतल साळगावकर, रजनी रायकर, पुष्पा गायतुंडे आणि शर्मिला प्रभू या त्या परिसंवादामध्ये भाग घेतील. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एक साहित्यिक आणि विचारवंत यांची प्रकट मुलाखत साधारण 10:45 आणि 12:15 या कालावधीमध्ये आहे. गिरीश प्रभुणे हे महाराष्ट्रातील साहित्यिक आणि विचारवंत यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. परेश प्रभू दैनिक नवप्रभाचे संपादक हे ती मुलाखत घेतली जाईल. त्याच्यानंतर पुन्हा परिसंवाद जो 12:15 12:15 वाजता होणार आणि मग 31 वाजेपर्यंत हा परिसंवाद चालेल. हा विशेष करून महिलांचा विचार करून आम्ही सावित्रीबाई बहिणाबाईंच्या लेखी या परिसंवादाचं ते नाव असून ज्याच्यामध्ये डॉक्टर अनिता तिळवे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील, ज्यामध्ये वक्ते म्हणून प्राध्यापक पौर्णिमा केरकर, कालिका बापट, प्राध्यापिका दीप्ती फळदेसाई आणि प्राध्यापिका प्राची जोशी या सहभागी होतील. त्यानंतर दुपारचं भोजन झाल्यानंतर पुन्हा कवी संमेलन आहे, ज्या कवी संमेलन आदल्या दिवशी स्थानिक आणि संपूर्ण गोमंतकीय असे कवी यामध्ये कवयित्री सहभागी होतील. म्हणजे दोघांचाही त्यात समतोल असा साधलेला आहे आणि त्याचबरोबर नवीन कवींना पण त्या इथं संधी दिली आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री कविता बोरकर या असतील. त्याच्यानंतर थेट समारोह सोहळा होतील आणि या समारोह सोहळ्यामध्ये खासदार राज्यसभाचे खासदार आदरणीय सदानंद कानवडे त्या समारोह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. स्वागताध्यक्ष रमेश तवडकरांच्या मार्गदर्शनानं काही ज्येष्ठ अशा साहित्यिकांचा इथं गौरव आणि सत्कारही केला जाईल. त्याच्यानंतर चहापान आणि संध्याकाळी 6 ते 8 वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम गोमंतकातील एक ज्येष्ठ असे गायक म्हणजे प्रचलित असे गायक जे काणकोणचे सुपुत्र आहेत प्रवीण नाईक गावकर यांनी तयार केलेला स्वस्तिक पणजी यांच्या संजीवन संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांकडे भक्तिगीत, भावगीत आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. आता या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेताना यात गोमंतकातील आणि स्थानिक अशा विचारवंतांनी ज्यांनी साहित्यिकात महत्वाचं असं योगदान दिलेलं आहे अशा साहित्यिकांचा सन्मान आणि गौरवही केला जाईल. त्याबरोबर छोटीशी स्मरणिका कण्वपुरम असं नाव या स्मरणिकेला दिलेलं आहे आणि तेही त्या तिथं प्रकाशित केली जाईल. मला वाटतं राहिलेलं अनेक जणांची एक 10-12 लोकांची साहित्यिकाची आणि कवीची पुस्तकं तिथं प्रकाशित केली जाणार आहे.
आणि आवर्जून अशा संमेलनामध्ये लेखक कवी आपली पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी येतात आणि आम्ही त्यांना ते व्यासपीठ दिलेलं आहे, खुलं केलेलं आहे. शिवाय आपलं सुवर्ण पदक आहे, अजून निकाल यायचा आहे, त्याच्यावरती परीक्षक मंडळी नेमलेलं आहे, ते निकाल ह्या 2 दिवसात देतील. काही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहेत आणि गोव्यातील 12 लेखक आणि कवी आपले जी पुस्तके त्यांनी तयार केली आहेत त्याचं प्रकाशन होणार आहे. आता गोव्यातून आणि गोव्याबाहेरून जे लोक येतील त्यांच्यासाठी भोजन आणि निवास व्यवस्था आयोजित केली आहे. आता भोजन आणि निवास व्यवस्था ही बलराम शिक्षण संस्थेतर्फे केली गेली आहे आणि त्याचप्रमाणे आणि पडतगाळ मठ येथून संमेलनास्थळी जाण्यास आणि परत येण्यास ही वाहतूक व्यवस्था असेल. त्याशिवाय संमेलनस्थळी जैव विविधता साहित्य प्रदर्शनास ठेवले जाईल. पुस्तक गोव्यातील विविध नामांकित पुस्तक संस्था आपले पुस्तक प्रदर्शन बनवणार आहेत आणि रानभाजी मेवा हा पण तिथं आयोजकातर्फे असेल आणि कुणाला पाहिजे असेल त्यांनी त्याची चव घेऊन ह्या रानभाजीचा जे काणकोणचं एक वैशिष्ट्य आहे आणि गेल्या जुलै ऑगस्टमध्ये सभापतीच्या मार्गदर्शनाखाली काणकोणमध्ये रानभाजी महोत्सव आयोजित केला होता आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ही रानभाजी गोव्यातील इतर लोकांना पाहायला मिळावी, खायला मिळावी म्हणून हा त्याचा उद्देश आहे. त्याशिवाय गोव्यातील शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय याची विद्यार्थ्यांना त्या संचालनामार्फत पत्र पाठवले आहेत आणि त्यांची उपस्थिती होणार हे निश्चित आहे. कारण स्वागताध्यक्ष आणि सभापती माननीय श्री रमेश तवरकर सरांनी ज्याप्रमाणे सांगितलंय की नवीन पिढीला, नवीन विद्यार्थ्यांना साहित्याविषयी आवड व्हावी आणि साहित्यात त्यांनी रुची तयार व्हावी म्हणून हे संमेलन जे काणकोणमध्ये आता हे 29वे संमेलन झालं. काणकोण हा मराठीचा एक बालेकिल्ला असं म्हणून समजलं जातं आणि अजूनपर्यंत काणकोणमध्ये हे मराठी साहित्य संमेलन झालं नाही ही सुद्धा खंत सभापतींना होती आणि त्यांनी निश्चितच ती पुरी केली आहे आणि 13 जानेवारी आणि 14 जानेवारीला होणारे संमेलन निश्चितच यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि त्या संमेलनाला आपण सर्वांनी यावं, तुम्हाला निमंत्रण आहे.